श्री साईबाबा जन्मस्थान पाथरीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. असे सांगितले जाते की श्री साईबाबांनी त्यांच्या निस्सिम भक्ताला म्हणजेच विश्वास बाळासाहेब खेर यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि सांगितले की पाथरी हे माझे जन्मगाव आहे, तू त्याचा उद्धार कर. त्यानंतर 25 वर्ष सातत्याने संशोधन केल्यानंतर देवाच्या कृपेने मंदिर बांधकामाला सुरुवात झाली. मंदिर बांधकामाच्या वेळेला त्यांचे जुने राहते घर तेथे सापडले आणि आजही भक्तांना दर्शन करण्यासाठी ते जशास तसे जतन करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये बऱ्याच वस्तू आहेत, जाते आहे, भांडी आहेत, तेथे विहीर पण आहे. पाथरी येथील मंदिरामध्ये 3 मोठे उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा, दसरा या तिन्ही वेळेला लाखोंच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावत असतात. तर श्री साईबाबांनी स्वतः त्यांच्या परमभक्ताला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि तेथेच त्यांचे राहते घर पण सापडले. यावरून पाथरी हे जन्मस्थान आहे हे सिद्ध झाले. तर तुम्ही या मंदिरमध्ये कधी दर्शन करण्यासाठी आला आहात का? कमेंटमध्ये कळवा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा. थँक्यू.